सो हे गाईज खूप महिन्यानंतर व्लॉग बनवतोय आणि या ट्रिपचे तुम्ही जे व्लॉग बघणार आहेत ह्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्याकडे पण आयफोन आहे बट भावाकडे आयफोन 17 प्रो मॅक्स 1 TB बघा माझ्यापेक्षा जास्त माझा भाऊ फ्लेक्स करतो पण या चॅनलला जास्त दिसणार आहे हा कारण की ऑब्व्हियसली आम्ही दोघं दिसणार बाकीचे अजून 3 जण आहेत अजून 3 कोण आहेत ते तुम्हाला समजेल कारण की थंबनेलला मी आमच्या दोघांचाच टाकणार आहे ऑब्व्हियसली भावाचा फोन माझी मेहनत माझा अक्कल माझी एडिटिंग भावासोबत बकचोदी असं सगळं सीन आता आम्ही लोक असं आहे काळोख दिसतोय आपण एवढा स्किन केअरला खर्च केला आहे भाई दिसला पाहिजे ना लोकांना आमच्या दोघांचा आता डब्बा आम्ही लोक आता हे करू म्हणजे आता ट्रेन बोर्ड करू आम्ही आमचा एक माणूस आहे जो आमच्यासोबत आहे बट तो ऑन द स्पॉट ठरला आहे तो जनरलला आम्ही त्याला बसून आलो आहे आणि आमचं नंतर जेवण वगैरे येणार आहे तर आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे चाललो आहे 2022 नंतर मी आता पुन्हा गिरनारला चाललो आहे भाऊ आपला जॉईन झाला आहे गिटार आहे क्लॅपबॉक्स घेतलं आहे कवन आहे एक माणूस आमचा मेलोडिका घेऊन येतो आहे मी दिमडी घेतली आहे खरं नाही काय पोरं ऐकत नाही आहेत विषय मेहफिल रंगणार आहे ही सिरीज खूप मोठी होणार आहे खूप मोठे मोठे व्हिडिओज येणार आहेत प्रज्वलचे जेवढे फॉलोअर्स असतील माझे जेवढे फॉलोअर्स असतील आणि अजून बाकीचे 3 जणांचे जेवढे फॉलोअर्स असतील बघत बसा मजा येणार आहे भेटूया पुढे काय भाई खरं काय काय ठाण्याला चाललंयस का काय हा भाई असं भांडू काय बोलतो भाई कसा आहे क्लिक मुवमेंट तू ठाण्याला चाललायस एवढं कमी खरं नाही काय आबा आमचा डब्बा आहे हे बघा दाखवलंय आमचं हे बघ एक आयटम आज कडे बसलाय तुमची हे करत तर गाईज आता ट्रेन सुटली आहे आमची आमचं जेवण पण झालं आम्ही काय जास्त दाखवत बसलो नाही आमचे जे 2 मगाशी बघितले ते आणि आमचा एक कार्टा म्हणजे अथर्व पगार आहे त्याच्या सीटसाठी आम्ही जरा खट्याटोप करतोय बिकॉज भाऊ आपला भेटली पाहिजे त्याला नाही तर ही बघा ही सीट आहे ना इकडची तर ती त्याला आम्ही देऊ कारण की जनरलमध्ये भावाला झोपायला भेटणार नाही बघ तुझी किती काळजी करतो मी कारण की भाऊ ट्रॅव्हल करून आला आणि हवा टाईट आहे आजारी आहेच तो त्याची मम्मी पण बोलली मला की ओम काळजी घे म्हणून मोठ्या भावाच्या नाते काय रे आम्ही दोघं मोठ्या भावाच्या नाते आम्हा दोघांना एक कर्तव्य आहे की अथर्वसाठी चांगली सीट शोधणं टायमिंगला ही भेटेल ही बघा ही मागे म्हणजे ही असं करून ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे पण आतमध्ये तर काही चान्सेस नाही कारण की आम्ही स्वतः बसून चाललो आहे आम्हा दोघांना झोपायला नाही आहे बट भाऊ आपला आज झोपला तर उद्या तिकडे मजा करेल नाहीतर मग आहे पालखी भावाची तर बघू कसं काय होतं पहिल्या तर अटेंडरला शोधतो इथे प्रज्वल आहे उभा TCचा जुगाड बघू काय होतं ते तर गाईज आम्हा लोकांना कंटाळा येत होता म्हणून आम्ही कोणाला बोलवलंय बघा आमच्या डब्यात टाइमपास पाहिजे ना काहीतरी लाईफमध्ये हा बघा इन्स्ट्रुमेंट पण माझा इन्स्ट्रुमेंट तिकडेच राहिलाय कवन तिकडे आहे त्याच्याकडे आणि शेट आपल्या इकडे आहे 15 मिनिटांनी सुरत येणार आहे कवन पण येईल हा सगळंच येईल खायला पण पाहिजे आलं ना सुरत आहे रे बिलिंग सवर आहे बघू चला आतमध्ये दाखवतो आता जय गिरणारी क्या बात है साध घालती पुन्हा नव्याने तीरताची नाती नाहीतर देवा देवा मी तर गाईज आम्ही लोक उतरलोय बघा आमचे 2 माणसं अजून तिकडेच आहेत
कारण आहे विषय एकदम हार्ड आहे. जसं तुम्ही बघितलं ह्याच्यात आम्ही जरा जॅमिंग करत होतो, त्यात मग शेट आपले आले जनरल डब्यातून आणि आता म्हणतायत की डायरेक्ट सकाळीच जाणार. दोघांना पण बोलवणार मी आता. घंटा दोघांना गाडीची बसवणार वाट कुठे? लावून टाकणार. बसणार कुठे मग दोघांना बोलवून? हा आपल्या मम्मी सोबत बोलतोय काय रे ऍडजस्टमेंट. डायरेक्ट भेटतो नंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आपण इकडे एक ब्लॉग सुरू आहे. चिच्चा बोल चिच्चा. याची हेअरलाईन बघ. एअरलाईन गेलंय सगळं. चल दादा साईराम. अजून एक. चला काका येऊ का? तारी मारून पोहोचला म्हणतो तो. गाईज हा धावतोय बघा. याला आता माझ्या डब्यात बोलवलं. आदित्यला पुन्हा रिटर्न पाठवलंय. बिचाऱ्याची झोप नाही झाली आहे. सिमरन भाग धावतोय बघ असं. तर गाईज आताच आम्ही उतरलो आहोत, म्हणजे आमच्या स्टेशनला नाही उतरलो, नाही तर लगेच तुम्ही म्हणाल. आणि हा बघा चौथा आयटम. भाई उदयपूरवरून सकाळी आला आणि डायरेक्ट आम्हाला जॉईन. माणूस असावा तर ह्याच्यासारखा, घरचे असावे तर ह्याच्यासारखे, नाही तर नको. चांगल्या बाबतीत बोलतोय तर ह्याच्यासारखे, वाईट बाबतीत नको. मम्मी ब्लॉग बघणार आहे तुझी? हा मग नाही ह्याच्या घरचे खूप सुंदर आहेत. बाकी काय टेन्शन नाही. आणि हा कॅज्युअली फ्लेक्स करतोय भाई 1.5 लाख. तो बघून यायला लागला, बघितलं का? फोटो काढत होतो ना तेव्हा माझा फोटो काढतोय. कोण? तो पोलीसवाला. अरे गेला उडात आयला. बघू आता जरा इकडे थांबलोय जरा स्टेशनला, जरा बघतो इकडे. आमचा डब्बा हा आहे. हा बसलाय आमच्या सीटवर. जरा गप्पा टप्पा चालू आहेत, खूप दिवसानंतर भेटलाय. बघू जरा. गप्पा टप्पा दाखवू नाही शकत कारण की मॅटर मोठा आहे. जर गप्पा टप्पा दाखवल्या तर आम्ही बाहेर जाऊ. ऑब्व्हियसली या ट्रिपला एक्सायटेड असशील कारण की तू चाललायस अशा ठिकाणी. आणि मेन म्हणजे कोणासोबत चाललाय, ह्याच्यासोबत आणि माझ्यासोबत तर असणारच. आम्ही दोघं जिथे असतो तिथे कांड आणि चांगल्या गोष्टी नेहमी होतातच. तरी एक माणूस मिसिंग आहे, राहुल आपला. ठीक आहे, राहुल नेक्स्ट टाइम येईल. सुरुवात आहे, मजा तर खूप पुढे आहे. चढताना बघा नवीन कांड येतील आमचे. हा उद्या बघूया काय होतं. काय बोलतो? 150 रुपयाची चप्पल दाखवत होता आणि हे बघा चप्पल बघा, ही बघा दाखव. 150 रुपये. मरू नको कायला ऊन पडेल. भोसडीच्या हे पण पाडशील. अरे उचट ना वर तू छोटिया. तू हा अक्कल आहे काय बघ भाई. हा खरोखर काढायला जात होता. याची अक्कल बघ आहे झाटूची. पागल आहेस तू जरा. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहोत जुनागडला. हा बघा पहिला माणूस, दुसरा माणूस, आपला तिसरा माणूस आणि आपला मेन आयटम आमचा ट्रिप लीडर. फक्त गिरनारसाठी ट्रिप लीडर. बाकी 700 रुपयात भाई पगार आहे. मी आणि कोंडा आलोय. 700 रुपये देशी मध्ये. ह्याला कोंडा का बोलतात ते पहिला सांग. अरे त्याचा आडनाव कोंडा आहे. अच्छा तसा आहे विषय. काय काय नाही. हे लोक डिस्कस करतात तिकीटची किती झाले. बाकी बघा रे काय वाटतं. मागच्या वेळेला गाणगापूर एकत्र आलो. गाणगापूरला मी कधी ब्लॉग नाही करत कारण की त्याचं खूप काही रिझन्स आहेत, माझे पर्सनल रिझन्स आहेत, म्हणून मी गाणगापूरला कधी ब्लॉग नाही करत जास्त. ह्याच्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड आहे कारण की 1 दिवस आधी उदयपूरला होता. ते रूममध्ये जाऊन सांगतो तुम्हाला. आता पहिला निघतो इथून. चला. बघा थंडी वाजते. मला काही वाजत नाही. हा बघ याला थंडी वाजते. नाटकं उगाचची नाटकं. ब्लॉग चालू झालं की उगाचची नाटकं. मग तर गाईज निघालोय आता ह्याच्यातून काय बोलतात रिक्षातून. टमटम ते धक्कावाला मटेरियल हे दे. हां हो हे बघा आम्ही आईला स्किन बघा. स्किन मेहनत का परिणाम आहे बाय. आणि हे बघा हिडन टॅलेंट बघ भाई. काय हिडन टॅलेंट बघ कुठे आहे? हे बघ हिडन टॅलेंट. आईला खरं नाही काय. मावा सुप्रीमेसी. हा इकडे पुढे बसलाय. तर काही सकाळी सकाळी दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे अशा रीतीने. इथे दत्तगुरूंची मूर्ती आहे इकडे. आम्ही चहा तिथे पियालो आणि गिरनारचा तिथे पर्वत आहे. आता इथे आम्ही बघतो इथे सगळेजण पाया पडत आहेत. हा
तिथे आता खायला जाऊ. तिथे हे बघा, बघूया. सीन असे आहेत, रूम शोधून शोधून थकलो आहे. पहाट होती तेव्हा आम्ही लोक आलेलो आणि नेहमी आम्ही दोघंच लास्टला राहतो. कुठे पण ग्रुपला गेलं, त्यांना जाऊ दे, कुठे पण ग्रुपला गेलं मी आणि अथर्वच नेहमी लास्टला राहतो. हम दोनों मी आखिर में बच जाते. हे बघा समोरून येत आहेत बघा कार्टे, हे बघा येत आहेत चालत. लिफ्टमधून वर पटेलीत गेलेले वरती. रूम इकडे आहे, इकडे. आणि हे तिघं येत आहेत आता. काय रे, आता इथून डायरेक्ट सोमनाथ, सोमनाथवरून डायरेक्ट लाहोर. काशी मग मालवण. A few minutes later. तर गाईज आम्ही लोक आता तयार झालो आहोत. मी तयार झालो आहे. मागे आपले गँग मेंबर तयार होत आहेत. हा बघा, ये आम्ही कुठल्याही अँगलने असं वाटत नाही की आम्ही देवाच्या इथे आलो आहे. आम्ही असं वाटतो की आम्ही गोव्याला चाललो आहे किंवा पिकनिकला आलो आहे. हे बघा, पण वाटलं पाहिजे ना की काय कलाकार माणसं आहेत, एकदम मेंटेन राहावं लागतं. काय बोलणार, स्किन केअर वगैरे एकदम. हा ना, सनस्क्रीन वगैरे लावून, मॉइश्चरायझर लावून. आपला एक माणूस आहे तिथे, आर्टिस्ट आहे. 10 लोक बघतात आम्हाला. आणि हा एक आर्टिस्ट बघा, हा एकदम हाडाचा कलाकार आहे. हा बघा, ह्याला बोलतात हाडाचा कलाकार. साईराम श्री स्वामी समर्थ जय शंकर. याचा वेगळाच आहे. कोंडा हा बघा, हा एक आंघोळ करून आला इकडे. एकतर मेन म्हणजे पाणी संपलेलं. हा एक काय नवीनच विषय झालाय. म्हणजे मी गेलो आंघोळीला आणि थोडंसंच पाणी होतं आणि पाणी संपलं. मी अथर्वला बोललो की खाली जा आणि पाणी पहिला त्यांना सांग की भाई पाणी संपलंय म्हणून, वाट लागायची नाही. तर कसं बसं मॅनेज केलं आहे आता आम्ही लोकांनी. बघू आता, जातो जरा जागा 1-2 एक्सप्लोर करतो. एवढ्यात तर काही नाही. मला वाटतं हा ब्लॉग फक्त एवढाच असेल. स्पेशली गिरनार चढण्यासाठी ब्लॉग वेगळा असेल. सो ते याच्यानंतरचा असेल ब्लॉग. बट इकडे काही एक्सप्लोर करू शकतात, खाऊ शकतात, काही घेऊ शकतात, काही सोवेनियर घ्यायचे आहेत कोणाला घरच्यांसाठी वगैरे. तर ते सगळं दाखवीन मी, जेवढं मला होईल दाखवता येईल तेवढं. बाकी बघू, मस्ती तर असणारच आहे. आणि याचं हे बघा, घरच्यांना व्हिडिओ कॉल केला आहे. बरं झालं, घरच्यांना आठवलं मला मम्मीने फोन केलेला, कॉल करायचा आहे. हे चालेल, लिफ्टने जाऊ. तर निघालो आता सगळेजण तयार होऊन मस्तपैकी. हा बघा, हा इकडे तयार आहे. साई बचन ब्रँड. बाकी आपला मेन आयटम काय मग, उदयपूर मजा येते की इकडे मजा येते? उदयपूर गेलं काय इकडे मजा ना. बघूया आता, काहीतरी खाऊया, जरा भूक लागली आहे. बघू कुठे कुठे जायचं आहे आता. हा आता ठीक आहे. उन्हात, एवढ्या रणरणत्या उन्हात सनस्क्रीन, हे बघा सनस्क्रीन लावून तिघांचे ब्रँड वेगळे वेगळे. निघालो आहे दामोदर कुंडला. बघूया आता, आपल्या मेन टुरिस्ट गाईडला माहिती आहे की कसं जायचं इथून. मी एकदाच आलो आहे, बट तिथे मी गेलो नव्हतो दामोदर कुंडला, म्हणून तर मला माहीत नाही जास्त एवढं काय. जातो, तुम्हाला दाखवतो. बघण्यासारखं ठिकाण आहे, पण सुंदर बघण्यासारखं ठिकाण आहे. जे लोक आंघोळ वगैरे पण करतात. बट आता आम्ही कावळ्याची आंघोळ करून आलो आहे, तर आम्ही काय असं करणार नाही. आणि इकडे आपल्याला सुंदर अशी गाई दिसलेली आहे, दाखवतो. ही बघा बिचारी. चला येतो, बाय बाय. तर गाईज इकडे जरा आलो आहे बघायला असंच. आणि आपल्या लाडक्या शंकरबाबांची मूर्ती दिसली आहे इकडे. ही बघा, हे काय कोणी वाजवलं? तू वाजवलं? बरं झालं, मला घ्यायचं होतं. छोटं बघ, याच्यात भेटतंय का? छोटं बघ, छोटं बघ ना. नाही नाही, ह्याच्यापेक्षा छोटं बघ. हात छोटा आहे बघ ना. मला देवारात पाहिजे. अरे देवाला, हे आपल्या शोसाठी घेऊया काय, पर्कशनसाठी. तर गाईज प्लॅनमध्ये जरा चेंजेस आहेत. दामोदर कुंडला नाही जाते आम्ही, काश्मीरी बापू आश्रम इकडे चाललो आहे. आणि इकडे पण मी आधी 2022ला आलेलो आणि जो व्लॉग पडला आहे तिथे गेलो नव्हतो. भावानी प्लॅनमध्ये चेंज केला आणि आता जरा डिरूट केला आहे. तर बघतो, पहिला याचा ब्लॉग होऊ देत. बघा, एकाच यायला दोन ब्लॉग सुरू आहेत. इथून आपलं बघा पर्वत दिसतं, हे मंदिर आहे इथे. आणि इथून हे पर्वत, ते नेमिनाथ मंदिर आहे. आणि आय थिंक सो ते रोपवे तिथे एंड होतं असं मला आदित्य बोलला. आता जेव्हा उद्या चढायला घेऊ तेव्हा समजेल, आणि तेव्हा खूप चांगले फुटेज भेटणार आहेत. माझा फोन आहे, ह्याचा फोन आहे. काय रे, सर्वात मोठी रोपवे ना ती. हा सर्वात दिसते. हा, एशियाची सर्वात लॉंगेस्ट रोपवे आहे. काय आता मस्ती करतो काय? अरे उदेख ना दिख रहा है. कुठे आहे?
हां ती वाली तुझ्या मोबाईलमध्ये चांगली दिसेल. हे बघा थांबा ह्याच्या मोबाईलमध्ये फुटेज घेतो. हा प्रज्वल असं वाटतं गावाला आलो. तुमच्या साताऱ्यात आहे असं म्हणजे आमच्या कोकणात तरी आहेत असं अशी घरं कसं. मी साताऱ्यात आलो बट एवढं एक्सप्लोर नाही केलं मी सातारा. याचं गावच नाही हा गावलेस आहे. बीचलेस पण आहे आणि गावलेस पण आहे. चला असू देत पुढे सरकूया. मस्त आहे परिसर इकडचा. हे बघा काय चालू आहे. भाऊ आपला पोस्ट देतोय तिथे दुसरा भाऊ आपला फोटो काढतोय. प्रज्वल आवाज 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 तुझी का फाटली. प्रज्वल आवाज एकदा माझ्यासाठी आवाज. माथेरानला काढतो आपण तसा. इकडे पण आहेत आपले सगळे मित्रपरिवार आणि ते 2 मित्रपरिवार एकत्र चालत आहेत. वा काय फ्रेम आली आहे मस्त. काय रे शॉट आला ब्रो. हळू ये रे अथर्व. तुला हळू बोलून मीच धडपडायचो. हे तेव्हा नवीन वाटतं बांधलंय बघ. आपण त्यांचं काम हे करतो असं. हा बरा चढला रे पटकन. ब्लॉग याच्यासाठी घे आलाच मागे का. आला आला आला. तर गाईज शूज आमच्याकडे नाही आहेत ह्या माणसाकडे आहेत आणि ह्याची वाट लागलेली आहे. पुंबाचे शूज घालून आले खास USA वरून घेऊन. याच्यात दादा घेऊन आलाय. हा प्रज्वल चाललाय इकडे. हा शोधतोय काय बेअर ग्रिल्स फ्रॉम विरार. हे हळू जा रे एक तर शनिवारी शो आहे. काय रे तो बघ तो बघा तो बघा तो बघा काय करतोय. फील घे ना त्या काहीतरी. घसरशील आरामात. हा तर उघड्या पायाच येतोय बघ. ए भाई ए मोगली. हा माणूस काय करत आणि काय नाही सांगू. आम्ही इथे पोहोचलोय काश्मीरी बापू आश्रम. हे बघा हवा टाईट आहे सगळ्यांची. काम बी यायला लागलेत. दर्शन घेऊ आणि इथे जेवण असतं. अन्नछत्र आहे इथे तर जेवूया बघूया. काय रे घाम बीम पुसतायत त्यांना घाम येतोय. यांचे वेगळेच सुरू आहेत. More moments later. तर गाईज आता आम्ही लोकांचं जेवण वगैरे झालं आहे. आता आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता म्हणून आम्ही दाखवू नाही शकत. इथे आदित्य बसलाय. आदित्य इकडे जरा. जाम मारी ना तुला. ह्याचं वैशिष्ट्य सांग आपल्या ऑडियन्सला. काश्मीरी बापू म्हणजे भाई खूप पुराणे आहेत. अपना बापू बोला तो बोला. पण आपलं बापू खूप जुने आहेत. इकडचे गिरनारचे तपस्वी आहेत आणि त्यांचं इकडे जे शिवलिंग आहे ना आतमध्ये जिकडे आम्ही दर्शन घेतलं ते दातारेश्वर महादेव म्हणून त्यांची ते पिंडाचं नाव आहे. आणि खूप योगी होते ते इकडचे गिरनारचे आणि खूप प्रख्यात होते. बस मला अजून जास्त काय माहिती नाही. त्यांची समाधी त्यांची समाधी इकडे. आणि भाई जे जेवण होतं ना हां पण इकडे एक रूल आहे की भाई जो पण इकडे येणार तो जेवूनच जाणार. कोण असं नाही की जेवून खाली नाही पोट जाणार. जाणार. हां खाली पोट जाणार. कसं वाटलं तुला. स्वतःचे प्लेट धुवायचे ते पण हां स्वतःचे आम्ही स्वतःचे प्लेट धुतले. खोपोली सारखं. हा आपल्या गगनगिरी महाराजांसारखं. मालाडला गेलास. हा मग भाई हा मस्त आहे. मग भावानी लाडू घेतलाय मस्त खिशात टाकून खात 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 तुपाचा लाडू आहे. तुपात साजूक तुपातला लाडू आहे. हा तुला कसं वाटलं इकडे मस्त एक नंबर. जेवणाबद्दल काय बोलशील. जेवण तर एक नंबरच आहे. मला वाटलं हा आम्हाला कारण की असतं ना आपल्याला पण एक आपल्याला तर खाऊन चमचमीत खायची सवय झालेली असते मुंबईत सगळ्यांना.
तर नाही, बट खूप चांगलं जेवण आहे, साधं सिम्पल. म्हणजे तुम्ही भरपूर जेवला तरी पण तुम्हाला हलकं वाटेल, कारण की एक नॉर्मल लाईट जेवण आहे. आणि ते तसं पाहिजे, मेन म्हणजे थोडा तो चेंज पाहिजे माणसाला. आणि तिकडे 2 आपले विकेट डाऊन झाले आहेत, हे बघा. हे त्यांचं काय वेगळंच चालू आहे. हे आणि दिखाना भाई पडतंय. जेवण मसालेदार नाही पण गोड पण नाही, हा बॅलन्स टेस्ट आहे, हा तसं आहे. मजा आली. पण ती खीर भरपूर, मला तर खीर खूपच गोड वाटली म्हणून मी ह्याला दिली. मस्त होती खीर भाई. भाई खीर को तोड नाही आहे का? हा म्हणजे मी टेस्ट केली, खूप चांगली होती, गुलाबाच्या पण तेवढं मी गोड खात नाही म्हणून. खीर एक नंबर होती. बा हा तर कमीत कमी 4-5 चपाती खाल्ल्या असेल. हा 4 जास्तच. प्रज्वलनी तर तोडलाय. मगची भाजी मगची म्हणजे मुगाची, ही लोक मुगाला मग बोलतात. जशी आपण जशी मुगाची भाजी बनवतो कुकरमध्ये, असं एकदम थोडी आरामात असं मॅश करून, तशी होती. खूप सुंदर होतं, मजा आली. आता इथून तुमचा दौरा कुठे? जटाशंकर महादेव. आमचा दौरा डायरेक्ट रूम वरती. आमची हवा टाईट आहे. आपला दौरा, आपली पालखी. यांचा निशाणी काढूया चला. आता यांचं जटाशंकरचं बघायचं तर डायरेक्ट आदित्य कदम ब्लॉग्सला बघा 2.0. चला साईराम. बाकी आम्ही रूम मधली मस्ती आमच्या ह्याच्यात बघा. श्री स्वामी भेट समर्थ. श्री स्वामी जय समर्थ. शंकर. श्री गुरुदेव दत्त. गाईज आता झोपून वगैरे झालं आहे आणि वाजले आहेत 7:45. तुम्ही बोलतायत आम्ही लेजिट US काय आम्ही लेजिट US टाइम किंवा कसला टाइम आम्हाला माहित नाही, पण आम्ही जगतोय असे. हा बघा, मी अजून झोपेतच हा आमचे डोळे बघा. लोकांना वाटेल असं काहीतरी, बट तशातले आम्ही नाही. आमच्या सोबत असते ते लोक स्वतःच बोलले असते काय चाललंय. अशी वाट लागली आहे ना, काय सांगू. आणि आम्हाला 2 वाजता काहीही करून पहिल्या पायरीवर पोचायचं आहे. तर ते बघूया की कसं काय होतंय. आता जरा चहा वगैरे पितो, कारण की आता थांब 2 मिनिटं. आता काय सीन आहे माहितीये की चहा, आता 8 वाजले, तर चहा पिऊन पुन्हा जेवण करायचं रात्रीचं. आणि त्यानंतर मग पुन्हा झोपून थोडं झोपायला तर काय भेटणार नाही. हा प्रज्वल, काय वाटतं तुला, झोपायला भेटेल? नाही अभी नाही. आता भेटणार नाही. आता डायरेक्ट खाके सब फ्रेश हो सीधा. आता जरा आता जरा हायप होऊ, बघू कसं काय ते. पहिला चहा पितो. हा खरं नाही काय, काट्या बिट्या घेतल्यात. क्रिश पोरं काय ऐकत नाही आहेत, हे बघा. हो खरं नाही काय. डान्स रिहर्सल करून जाऊया काय? हा बघा. तर आत्ता आम्ही आलो आहोत जेवायला. आणि ह्या जेवणावर आमचं खूप काही निर्भर आहे. जे ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगचं चढणं. हा बघा, ही लोक पण आले आहेत. हो एनर्जी हाय आहे. आणि हे एनर्जल घेतलं आहे, जे कामाला येणार आहे. व्हायटल झेड आहे, ते पण कामाला येणार आहे. तर जो कोणी बघून येत असेल गिरनारला आणि व्हायटल झेड किंवा हे असं काही घेऊन या, त्याच्याने तुम्हाला काम होईल मोस्ट प्रोबॅबली. कायला डॉक्टर, हा माझी फ्रेंड आहे डॉक्टर, तिने मला रेकमेंड केलेलं. बाकी बसले नाही, ते बोलले की टेबल हे नाही आहे, खाली नाही आहे, जे आपल्याला सांगतील. सो हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो आहे. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला माहिती आहे खूप टायमानंतर मी व्लॉग बनवतो आहे, कारण की एवढं स्केड्यूल टाईट आहे, त्याच्यामध्ये काय होत नाही. मी नेहमी विचार करतो की म्युझिकचा व्लॉग बनवू. मी आणि प्रज्वल जेवढी मस्ती करतो, जे इंस्टाग्रामवरून बघतायत त्यांना माहीत असेल की केवढी मजा मस्ती होत असते. आमच्या लोकांची तर खूपच होते. हां, आम्ही दोघं जो ब्लॉग बनवू आणि तेवढे ओपन, हां, आणि जेवढं ओपन राहू ब्लॉगमध्ये, तर आम्हाला आमचे घरचे घराबाहेर काढतील. जे आम्ही शब्द वापरतो ते आम्ही इकडे वापरू नाही शकत. तर टेक्निकली आम्ही वापरू शकतो, पण ती एक मर्यादा आम्हाला लागते. ह्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल असणार आहे आणि खूप काही बघण्यासारखं असणार आहे, बिकॉज तो चढण्याचा ब्लॉग आहे गिरनारला, गुरु शिखरवर. सो होप फॉर द बेस्ट. चांगलं सगळं जाऊ दे, चांगलं दर्शन होऊ देत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.